Welcome students. Today we will start a new poem of ninth syllabus on page number 33. The name of the poem is Comparisons in unit number 2 2.1. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची कविता युनिट नंबर 2 मधील 2.1 कंपॅरिझन्स पान नंबर 33 वरती आहे. आज आपण सुरू करत आहोत. ॲट फर्स्ट वी विल सी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज अँड चिट चॅट इन द वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज. नाव सी द फर्स्ट क्वेश्चन इन द चिट चॅट. व्हॉट इज युअर फेवरेट कलर? What does it remind you of? The answer will be, my favorite color is white. It reminds me of peace. So you can write here your favorite color and also how you remind it. The second question is, are you afraid of the dark? What does it make you think of? Yes, I am afraid of the dark. It makes me think of black ugly faces of giants and of ghosts. प्रश्न तुम्हाला विचारला आहे की तुम्ही अंधाराला घाबरता का आणि मग कशामुळे घाबरता? तर यस, आय एम अफ्रेड ऑफ द डार्क. इट मेक्स मी थिंक ऑफ ब्लॅक अगली फेसेस ऑफ जायंट्स अँड ऑफ घॉस्ट. की अंधारामध्ये गेल्यानंतर मला भूताचे राक्षसाचे चेहरे दिसतात, तसा मला भास होतो, असा उत्तर किंवा यापेक्षा वेगळंही उत्तर तुम्ही लिहू शकता. एक उदाहरण म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. थर्ड क्वेश्चन, इफ यू वेर आस्क्ड टू डिझाईन अ बिग गार्डन, व्हॉट विल यू इन्क्लूड इन इट? द आन्सर इज, आय विल इन्क्लूड डिफरंट कलर्ड फ्लावर्स, plants, lawn, a big swimming pool, big fountain at the middle and few benches to sit on. प्रश्न तुम्हाला विचारला होता की तुम्हाला जर एखाद्या मोठ्या गार्डनचा आराखडा तयार करायला सांगितला, डिझाईन तयार करायला सांगितलं, तर त्यामध्ये तुम्ही काय काय समाविष्ट कराल? तर मी या ठिकाणी उत्तर आहे की कलर्ड फ्लावर्स प्लांट्स, रंगीत फुलांच्या वनस्पती, लॉन, स्विमिंग पूल, बिग फाउंटन, त्याचबरोबर बेंचेस टू सिट ऑन, या गोष्टींचा समावेश मी करेल. यू कॅन राईट सच ॲन्सर्स ऑर इट मे बी डिफरंट फ्रॉम द ॲन्सर गिवन बाय मी. मी दिलेल्या उत्तरांपेक्षा तुमची वेगळी असू शकतात. यानंतर जो दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे एक्सपांडिंग word web. You have given here word web. You have to expand this word web. Now we will read at first the question. Form pairs. List the names of as many vehicles as you can. Choose any two of them, but they must be of different types. Then draw a word web for each of them to show their appearance, qualities, and the things that these features remind you of. You may use words as well as phrases in the web. Now in this web you have to write the information. You have to expand the web. At first you form pairs. List the names of as many vehicles as you can. प्रथम तुमच्या जोड्या तयार करा, दोघांच्या. लिस्ट द नेम्स ऑफ ॲज मेनी व्हेकल्स ॲज यू कॅन. जास्तीत जास्त व्हेकल्सचे नेम्स फाइंड आउट करा, त्याची लिस्ट करा. चूज एनी टू ऑफ देम बट दे मस्ट बी ऑफ डिफरंट टाईप्स. अँड चूज एनी टू ऑफ देम, दे मे मस्ट बी डिफरंट टाईप्स. त्यातली दोन नावं बाजूला काढा, ती नक्कीच डिफरंट टाईप्स, वेगवेगळ्या प्रकारची असावीत. देन ड्रॉ अ वर्ड वेब फॉर ईच ऑफ देम. खाली जो वेब तुम्हाला दिलेला आहे तशा प्रकारचा वर्ड वेब तयार करा म्हणजे दोन्ही नावांसाठी. टू शो देअर ॲपिरन्स, क्वालिटीज अँड द थिंग्स दॅट दीज फीचर्स रिमाइंड यू ऑफ. आणि मग त्या व्हेकलचा, त्या वाहनाचा ॲपिरन्स
कसं वाहन ते दिसतं, क्वालिटीज काय क्वालिटीज आहेत. थिंक दॅट these फीचर्स रिमाइंड यू ऑफ. मग त्या वाहन आठवणीमध्ये राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत. तर पहा, यू मे यूज वर्ड्स ॲज वेल ॲज फ्रेजेस इन द वेब. या वेबमधली नावं ज्या फ्रेजेस आहेत त्या तुम्ही वापरू शकता. पण मिडलला तुम्हाला दिलेलं आहे नेम ऑफ व्हेइकल. तुम्ही जे नाव निवडाल ते मिडलला लिहायचं आहे. त्यानंतर अगदी वरच्या बाजूला पहा स्पीड दिलं आहे, त्या वाहनाचं स्पीड कितीपर्यंत आहे ते लिहायचं आहे. यूज कसा यूज होतो, वापर होतो. साईज कशी आहे. ओरिजिन ऑर ब्रँड, त्याचं ओरिजिन आणि ब्रँड कशा प्रकारचा आहे. कलर, कोणत्या कलरमध्ये अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. शेप, कशा प्रकारे शेप आहे. साऊंड कसा आहे. त्याचबरोबर यूज ओल्ड ऑर न्यू प्राईस, मग त्यामध्ये प्राईस द्यायची आहे तुम्ही. शक्यतो न्यू प्राईस द्यायला हरकत नाही आहे. तर अशा प्रकारे आपण निवडलेल्या वाहनाबद्दल, व्हेइकलबद्दल आपल्याला माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे. एक उदाहरण म्हणून मी तुमच्यासमोर या ठिकाणी एक ग्राफ वेबवर्ड तुम्हाला या ठिकाणी तयार केलेला आहे, तो आपण पाहूया. पहा, त्याच्या मिडलला पहा इनोव्हा हे नाव लिहिलेलं आहे. इनोव्हा गाडीचं लिहिलेलं आहे मी. याचं जे स्पीड आहे पहा ते अप टू 179 किलोमीटर पर हवर, म्हणजे 179 किलोमीटर जाऊ शकते एका तासामध्ये. त्यानंतर याबद्दल जो यूज आहे त्याचा पहा, आर स्मूथ राईड ऑन रफ रोड. अगदी खडबडीत रस्त्यांवरून सुद्धा त्याचा वापर होतो. साईजचा विचार करता बिग आहे. इन्क्लूड 8 पर्सन्स ऑल्सो, 8 माणसंसुद्धा त्यामध्ये बसू शकतात. त्यामुळे साईजला बिग आहे. त्याचा जो ओरिजिन और ब्रँड जो आहे तो पहा, मॅन्युफॅक्चर्ड बाय द जपानचे ॲटोमेकर टॉयोटो. आणि टॉयोटा जो ऑटोमेकर आहे जपानमधला, त्यांनी ते मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. कलरबद्दल पहा, इट इज अवेलेबल इन 6 कलर and this vehicle is available in 6 color. So shape of this Innova vehicle is Cresta. Sound is normal. Then price of this vehicle is between 16.64 lakh to 25.95 lakhs. 16.5 ते जवळजवळ 26 लाखापर्यंतच्या दरम्यान या गाडीची किंमत आहे. सो यू कॅन राईट ऑफ डिफरंट व्हेइकल ऑफ 2 व्हेइकल. तुम्ही 2 वेगळ्या वाहनांबद्दल लिहायचं आहे आणि 2 वाहनांबद्दलचा असा ग्राफ व्हेइकलबद्दलचा यू हॅव टू प्रिपेअर, तुम्हाला तयार करायचा आहे. त्यानंतर या ग्राफच्या खाली जो प्रश्न दिलेला आहे पहा, डिस्क्राईब युअर ड्रीम व्हेइकल इन अ फ्यू लाईन. मीन्स द व्हेइकल विच यू लाईक मोस्ट और द व्हेइकल यू वॉन्ट टू बाय. या ठिकाणी वाहनाबद्दल लिहायचं आहे, तुम्हाला आवडणाऱ्या तुमचं ड्रीम व्हेइकल, तुमच्या स्वप्नातील गाडी, कोणती गाडी घ्यावीशी वाटते, कोणती आवडते. सो इट मे बी ऑफ डिफरंट ऑफ एव्हरी स्टुडंट और मेनी स्टुडंट. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ड्रीम व्हेइकल वेगवेगळं असेल. या ठिकाणी उदाहरण म्हणून मी एक तयार केलेलं आहे पहा, माय ड्रीम व्हेइकल इज द फेरारी कार. इट हॅज ऑलवेज बीन अ सिम्बल ऑफ स्पीड अँड प्रेस्टीज. इट हॅज इवन बीन डिस्क्राईब ॲज अ पॅशन ऑन व्हील्स. ओनिंग अ फेरारी means that you have arrived in style. So you can write also some more lines. Now in this page, means in warming up activity, there is another question also. Note the difference between drive and ride. Use the two words correctly in your own sentences. So here we have to write the difference between drive and ride, and also
we have to use these two words correctly in our own sentence. ड्राईव्ह आणि राईडमधला फरक आपल्याला लिहायचा आहे आणि या दोन्ही शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. एक उदाहरण म्हणून मी अर्थ त्याचा लिहिलेला आहे, वाक्यही या ठिकाणी तयार केलेलं आहे. राईड. राईड मीन्स टू सीट ऑन अँड टू बी कॅरीड बाय ॲन ॲनिमल ऑर बाय टू व्हीलर. एखाद्या वाहनावरती मध्ये किंवा टू व्हीलरवरती आपण बसून किंवा एखाद्या प्राण्याच्या अंगावरती बसून ज्यावेळेला आपण जातो, राईड करतो, त्याला राईड असं म्हटलं. म्हणजे उदाहरणार्थ घोड्यावरती बसून आपण रायडिंग करतो, टू व्हीलरवरून रायडिंग करतो. यूज ऑफ यूज ऑफ राईड इन सेंटेन्स. राईडचा सेंटेन्समध्ये कशा प्रकारे यूज होईल पहा. आय डोंट लाईक टू राईड ऑन अ कॅमल. आय डोंट लाईक टू राईड ऑन अ कॅमल, की कॅमलवरून मला राईड करावं असं वाटत नाही. किंवा वेगळंही वाक्य तुम्ही स्वतःचं या ठिकाणी लिहू शकता. आय ऑलवेज ऑन टू राईड ऑन अ हॉर्स. सच अ सेंटेन्सेस यू कॅन मेक. अशी वाक्य तुम्ही बनवू शकता. देन द वर्ड ड्राईव्ह. त्यानंतर ड्राईव्ह दिलेला आहे पहा. द मिनिंग ऑफ ड्राईव्ह ॲट फर्स्ट, टू सीट इन अ व्हेकल अँड फोर्स टू गो in a direction. Means when we sit on or in a vehicle and we force that vehicle to go in a direction. एखाद्या वाहनामध्ये बसून किंवा टू व्हीलरवरती बसून आपण विशिष्ट दिशेने ते वाहन नेतो, त्यावेळेला आपण ते काय करतो, ड्राईव्ह म्हणजे त्या दिशेने पुढे सरकवतो. यूज ऑफ ड्राईव्ह इन सेंटेन्स. ड्राईव्हचा वाक्यामध्ये उपयोग पहा. माय फादर ड्राईव्ह द कार विथ फुल स्पीड. वी कॅन राईट आवर ओन सेंटेन्सेस, मीन्स डिफरंट सेंटेन्सेस. वेगळी वाक्य या ठिकाणी आपण लिहू शकतो. आय ड्राईव्ह द कार एव्हरी डे, अशा प्रकारे. किंवा यू कॅन राईट मेनी सेंटेन्सेस हिअर. देन ऑन पेज नंबर 34, त्यानंतर पान नंबर 34वरती आपण जी ॲक्च्युअल पोएम तुम्हाला दिलेली आहे ती पोएम या ठिकाणी पाहणार आहोत. द नेम ऑफ द पोएम इज comparisons. We have given some comparisons in the poem. We have to compare here. Comparison is already given. We have to see only these comparisons. Comparisons दिलेले आहेत, तुलना दिलेल्या आहेत. त्या तुलना या ठिकाणी आपल्याला पाहायच्यात पहा. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. सो स्पेसशिप इज फास्ट बट स्नेल इज स्लो. पहा, वेगाची तुलना केलेली आहे. द स्पीड इज कम्पेअर्ड हिअर बिटवीन द स्पेसशिप अँड स्नेल. जे स्पीड आहे त्या स्पीडचं कम्पॅरिझन, तुलना स्पेसशिपमध्ये, अवकाशयानामध्ये आणि स्नेल, गोगलगाईमध्ये केलेली आहे. पहा, फास्ट ॲज अ स्पेसशिप. स्पेसशिप कसं असतं तर फास्ट असतं, बट स्नेल इज ऑलवेज स्लो. तर स्नेल ही नेहमीच स्लो असते. त्यानंतर पहा, बिग ॲज अ डायनोसॉर, स्मॉल ॲज अ नेल. डायनोसॉर इज अ बिग ॲनिमल अँड इट वॉक्स ऑन द ग्राउंड. एक सरपटणारा प्रचंड प्राणी आहे पहा डायनोसॉर. अँड इट इज व्हेरी बिग बट स्मॉल ॲज अ नेल. बट नेल्स आर ऑलवेज स्मॉल. या ठिकाणी आकाराची तुलना आपल्याला म्हणावी लागेल की डायनोसॉर जो आहे तो बिग आहे, तर नेल, आपली जी नखं आहेत ती नखं मात्र छोटी आहेत. त्यानंतर पहा, फियर्स ॲज अ टायगर, जंटल ॲज अ लॅम्ब. टायगर इज टेरिबल ॲनिमल, फिअरफुल ॲनिमल, बट लॅम्ब इज ऑलवेज जंटल. पहा, टायगर हा कसा आहे, फियर्स आहे, टेरिबल आहे, फिअरफुल आहे, उग्र आहे, तो भयंकर आहे. बट लॅम्ब इज ऑलवेज जंटल. तर जे लॅम्ब आहे, कोकरू आहे, ते मात्र नाजूक असतं, जंटल असतं. म्हणजेच त्याच्या सर्व हालचाली ज्या आहेत ते जंटल, नाजूकपणे असतात. ते क्रोधित नसतं, भयंकर नसतं. पहा, सोर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जाम. अँड सोर ॲज अ लेमन, हिअर द टेस्ट इज कम्पेअर्ड. सोर ॲज अ लेमन, लेमन इज सोर इन टेस्ट. जे लेमन आहे, लिंबू आहे, ते चवीला सोर आहे. तर स्वीट ॲज जाम,
जाम इज ऑलवेज स्वीट. जाम कसा असतो तर स्वीट असतो पहा, गोड असतो. नेक्स्ट, ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. हिअर वी हॅव compared the conditions. Dry as the deserts are always dry. There are less rain in the desert, but wet as the sea. Seas are always wet because there is water in the sea, so they are wet. But in the deserts there are not rain, so deserts are ड्राय. पहा, ड्राय ॲज द डेझर्ट. जे डेझर्ट्स असतात, वाळवंट असतात, ते अतिशय कोरडी असतात, सुकलेली असतात. वेट ॲज द सी, तर मात्र समुद्र जे आहेत ते वेट, ओले असतात. पहा, स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. हाऊस इज ऑफ स्क्वेअर अँड पी इज अ राऊंड. पहा, जे घर आहे ते घर कसं असतं, पहा स्क्वेअर असतं, चौरसाकृती असतं. तर पी म्हणजे जे आपले वाटाणे असतात किंवा जो वाटाणा आहे तो मात्र राऊंड असतो, गोल असतो. पहा, नेक्स्ट, कूल ॲज अ केव, वॉर्म ॲज टोस्ट. केव आर ऑलवेज कूल. इफ वी गो इन द केव we will feel cool, but toast are on. When we eat toast, we feel warm inside our body or in the mouth because we eat toast in the tea. Cool as a cave. ज्या केव्ज असतात, गुहा असतात, त्या गुहा अतिशय म्हणजे थंड असतात. पहा, गुहेमध्ये गेल्यानंतर आपणाला त्या ठिकाणी थंड वाटेल. ऑर मॅच टोस्ट, जे जे टोस्ट आहेत खाण्याचा पदार्थ, आपण ज्यावेळेला त्याला चहामध्ये बुडवून खातो त्यावेळेला आपल्याला त्याला खाल्ल्यानंतर ऑर्म वाटतं, उबदार वाटतं, किंवा एक प्रकारे आपल्या शरीरामध्ये सुद्धा तशा प्रकारे उबदारपणा किंवा एक गरमपणा आपल्याला त्या ठिकाणी फील होतो, वाटतो. पहा, देन नेक्स्ट, नॉयजी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट. Noisy as a road drill. When there are drill on the road, it is always noisy and quiet as a ghost. पहा, या ठिकाणी ज्यावेळेला काही लोक, मुलं रस्त्यावरून चाललेले असतात किंवा मुलं खेळत असतात त्यावेळेला नॉयजी रस्ता आपल्याला कसा वाटतो, नॉयजी वाटतो, म्हणजेच गोंगाट, गोंधळ त्या ठिकाणी वाटतो. नॉयजी ॲज अ रोड ड्रिल, रस्त्यावरती जी कवायत चालते किंवा मुलं खेळतात त्यावेळेला रस्ता कसा असतो, नॉइजी असतो. पहा, गोंगाट असतो, गोंधळ असतो. क्वाईट ॲज अ घोस्ट, तर काही ठिकाणी आपणाला घोस्ट म्हणजे भयान शांतता आपणाला त्याला म्हणतो, भूत. घोस्ट मीन्स भूत. क्वाईट ॲज अ घोस्ट, भयान शांतता, म्हणजे ज्या ठिकाणी खूपच शांतता आहे त्या ठिकाणी आपणाला भूतजन्य परिस्थिती असं त्या ठिकाणी म्हणतात. पहा, त्यानंतर पहा, स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज किटन. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, ऑक्स इज अ स्ट्रॉंग ॲनिमल बट किटन इज अ वीक. पहा, जो ऑक्स आहे तो कसा असतो, बैल, स्ट्रॉंग असतो. त्याचबरोबर वीक ॲज किटन, तर मांजरीची जी पिल्लं असतात ती मात्र वीक असतात, अशक्त असतात, त्यांच्यामध्ये जास्त ताकद नसते. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मीटन. अँड हार्ड ॲज अ रॉक, रॉक इज व्हेरी हार्ड. जे खडक दगड असतात ते कसे असतात, हार्ड असतात, टणक असतात. पहा, सॉफ्ट ॲज अ मीटन, तर जे हातामध्ये आपण ग्लोव्ज, हातमोजे घालतो ते मात्र मीटन असतात, मऊ असतात. पहा, डार्क ॲज अ टनेल, टनेल इज डार्क, बोगद्यामध्ये गेल्यानंतर पूर्णतः अंधार आपल्याला पाहायला मिळेल. तर लाईट ॲज द मून, तर चंद्राचा जो प्रकाश आहे त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतं, म्हणजेच लाईट त्या ठिकाणी असते. नाईट टाईम, मिड नाईट, डे टाईम नून. नाईट टाईम, मिड नाईट, मध्यरात्रीच्या वेळेला आपण मिड नाईट म्हणतो, मध्यरात्र म्हणतो. डे टाईम नून, तर दिवसाच्या मध्यान्हाला आपण नून म्हणतो, दुपार म्हणतो. पहा, टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज ॲन एल्फ. टॉल ॲज जायंट, जायंट इज व्हेरी टॉल
or maybe short also, but it is very big. So tall as a giant. राक्षसासारखा उंच, मोठा असं या ठिकाणी टॉल म्हणजे म्हणायचं आहे पहा. शॉर्ट ॲज अन एल्फ. तर एल्फ मीन्स छोटी परी. परी कशी असते तर शॉर्ट असते, छोटी असते. क्रूक्ड ॲज अ माउंटेन पाथ, स्ट्रेट ॲज अ सेल्फ. क्रूक्ड ॲज अ माउंटेन पाथ. माउंटेन पाथ इज क्रूक्ड. The way of the mountain path is crooked, is curving. पहा जो डोंगरातून जी पाऊलवाट गेलेली असते, रस्ता गेलेला असतो तो क्रूक्ड असतो, वक्राकार असतो. तर स्ट्रेट ॲज अ सेल्फ. तर कधीकधी तो रस्ता जशी मांडणी असते उभी, कपाट असतं ते जसं सरळ असतं, तशा प्रकारे तो पाथ, तो रस्तासुद्धा आपल्याला सरळ पाहायला मिळेल. पहा, द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. अँड द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स. हे जे जग आहे ते पूर्णतः विरोधाभास आहे. दोन विरुद्ध गोष्टी तुम्हाला पूर्ण जगामध्ये पाहायला मिळतील. त्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या, एकमेकांच्या विरुद्ध, एकमेकांना पूर्णतः ऑपोजिट असणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. तर सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. आणि म्हणून तुम्ही थोडासा स्वतःबद्दल विचार करा. थिंक ऑफ सम युअर सेल्फ. युअर सेल्फबद्दल, स्वतःबद्दल तुम्ही विचार करा. अशा प्रकारे ॲनॉनिमस यांची ही 9वीची कविता पान नंबर 33 आणि 34वरती असणारी आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण पुढचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकबद्दल माहिती आपण देणार आहोत.